शिंदेंचं ऑपरेशन टायगर. काँग्रेस ठाकरे गटाला खिंडार पाडणार. माजी आमदार नेते शिंदेंच्या संपर्कात. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं, मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले. त्या दृष्टीनं राजकीय पक्ष कामाला लागले. एकीकडे मुंबईत शिवसेना ठाकरे गटानं स्वबळाचा नारा दिलाय, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटही कमालीचा सक्रिय झालाय. त्यात पुण्यात काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी शिंदेंची भेट घेतली आणि ऑपरेशन टायगरच्या चर्चेनं जोर धरला. धंगेकर हेही धनुष्यबाण हाती घेणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला दिल्यानं ऑपरेशन टायगरच्या चर्चांना दुजोरा मिळालाय. जेव्हापासून बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं त्या दिवसापासून हा प्रवेशाचा ओघ सुरू आहे. आता दररोज लोक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून मग नगरसेवक, काल पण अहिल्यानगर आपले नगरचे महापौर 12 नगरसेवक आले, मुंबईचे नगरसेवक आले. मुंबईचे जवळपास 45 नगरसेवक उबाटाचे शिवसेनेमध्ये दाखल झाले आतापर्यंत. तुम्ही आता नवीन काय मिशन काढलंय? पाहुयात कोणकोणते नेते शिंदेंच्या संपर्कात आहेत. रवींद्र धंगेकर, कसब्याचे माजी आमदार महादेव बाबर. ठाकरे गटाचे हडपसरचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे. ठाकरे गटाचेच कोथरूडचे माजी आमदार गणपत कदम. ठाकरे गटाचे रत्नागिरीचे माजी आमदार सुभाष बने. ठाकरे गटाचे संगमेश्वरचे माजी आमदार रमाकांत म्हात्रे. काँग्रेसचे नवी मुंबईचे माजी महापौर. दरम्यान काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी मात्र या शक्यता फेटाळून लावत कामानिमित्त भेट घेतल्याचं सांगितलं. असं असलं तरी याबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांनी काहीच दिवसांपूर्वी ऑपरेशन टायगरचे संकेत दिले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, माझ्या एका कामानिमित्त मी त्यांना भेटलो आणि माझ्या कामाचे ते म्हणले प्रयत्न करतात. पण आता गेलं की बातमी होती. ह्याच्यापूर्वी मी काय एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो नाही का? भेटलो ना. अजितदादांना 100 वेळा भेटलो. उलट मी गेलो ना या 2 महिन्यात. काँग्रेसमध्येच आहे ना आता मी. तुम्ही काय मला हे विचारताय? काँग्रेसमध्येच आहे. म्हणजे रवींद्र धंगेकर कुठेही जाणार नाही. नाही जाणार. माझ्या गाठी भेटावंच लागेल ना आता काय कामानिमित्त. नाही, ऑपरेशन टायगर जे आहे ते मला असं वाटतं की उद्यापासून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातनं सुरुवात होते. 2 ते 3 माजी आमदार हे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत, ते देखील प्रवेश करतील. काही माजी आमदार हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, ते देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील.